आई भगवतीच्या कोल्हर भूमीत साधना, सिद्धी आणि सद्गुरु कृपा यामुळे देवांना वाचासिद्धी आणि मंत्र साधना यांचा लाभ झाला. पंचक्रोशीतील रोग आणि दुःखाने ग्रासलेल्या जनमानसांसाठी देवा जगण्याचा आधार झाले होते. परंतु स्वतःच्या अध्यात्माचं त्यांनी कधीच प्रदर्शन केलं नाही. चमत्कारांचं दैवी स्पष्टीकरण ऐकावं ते देवांच्या मुखातून. ते म्हणत, चमत्कार करून दाखवणं हे ज्ञानाचं कार्य नव्हे. अहो, एकनिष्ठ भक्ताचं कौतुक करण्यासाठी परमेश्वर कधी कधी लीला करतो. अशा या दैवी प्रेषिताला आपल्या गावातील सहवास लवकर संपणार आहे याची जरा देखील कल्पना स्वतःलाही नव्हती आणि गावकऱ्यांनी नव्हती. इकडे मात्र देवा आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या स्वप्न संकेतानुसार येणाऱ्या अतिथीची मनोमन वाट पाहत होते. स्वतःच्या आयुष्यात घडणाऱ्या या साऱ्या नाट्यमय घडामोडींकडे ते तटस्थपणे पाहत होते. सद्गुरू बाबांनी त्यांच्या मनावर पक्क ठसवलं होतं, आयुष्यात घडणाऱ्या घटना या दैवी इच्छा म्हणून स्वीकारणारा माणूस स्वतः देवस्वरूप होतो. देवत्वाच्या वाटेवर निघालेल्या देवांचा दैवी प्रवास अगस्त्य ऋषी या देवाला कदाचित पाहायचा असावा. म्हणूनच की काय सद्गुरूंच्या मुखातून 3 वेळा अगस्तीपुरीचा उल्लेख आला होता. वेळ दुपारची. देवा आपल्या देवघरात नैवेद्य दाखवत होते. तोच घरासमोरील झाडावर एक मोठा कावळा मोठ्याने कावकाव ओरडू लागला आणि योगायोग असा याच वेळी रेडिओवर ज्ञानदेवांच्या अभंगाची ध्वनिफीत वाजली. पैल तोगे काऊ कोकत आहे. या विलक्षण योगायोगांचं देवांना मोठं हसू आलं, नवल वाटलं. ते देवघरातून मोठ्याने म्हणाले, हो हो, येणारेत बाबा आज पाहुणे. तुझी काक नजर खोटी नाही ठरायची. देवांचं वाक्य पुरे झालं आणि इकडे कावळ्याने दिलेला निरोप खरा ठरला, कारण देवांच्या घरासमोर एक 4चाकी वाहन उभं राहिलं. गाडीतून 2-3 व्यक्ती देवांच्या घरासमोर आल्या. एकानं मोठ्या अदबीने विचारलं, श्री सांगवीकर इथंच राहतात का? लगबगीने देवा बाहेर आले आणि म्हणाले, आपण अगस्तीपुरीतून आला आहात का? देवांच्या या प्रश्नाने पाहुण्यांना विलक्षण आश्चर्य वाटलं. देवांनी सुरुवातीलाच दिलेली ही सलामी पाहून देवा हे साधनेच्या विश्वातील एक अधिकार प्राप्त व्यक्ती आहेत हे आलेल्या पाहुण्यांनी मनोमन जाणलं. त्यांनी देवांना वाकून नमस्कार केला. देवांनीही उत्तरादाखल त्यांच्या समोर वाकून नमस्कार केला. पाहुणे पाहत राहिले. शेवटी देवा म्हणाले, आपण सर्व पंढरीचे वारकरी. आपल्यातील इष्टतत्वाला नमस्कार करण्यासाठी विठुरायांच्या लेकरांनी एकमेकांसमोर लोटांगणे घालावीत असे माझे सद्गुरू सांगतात. देवांच्या या स्पष्टीकरणाने आलेले पाहुणे अवाक झाले. पांढरा शुभ्र परिधान केलेले सद्गुरुस्थ म्हणाले, देवा मी शंकर बोहरा. आणि त्यांचं वाक्य मध्येच तोडत देवा म्हणाले, आपलं स्वतःचं चित्रमंदिर आहे आणि येथील खेळात वारंवार व्यत्यय येतात, हो ना? या वाक्याने शंकर शेठ थक्क झाले. ते म्हणाले, देवा आपण तर अंतर्यामी आहात. आम्ही काही बोलायच्या आत आपण सगळं काही सांगताय. देवा म्हणाले, मला एक आश्चर्य वाटतं की आपण माझ्याबद्दल बरीच माहिती काढली आहे. माझं देवा हे नाव शंकर शेठांनी आपली इत्यंभूत माहिती देवी भगवतीच्या पुजाऱ्यांकडून काढल्याचं देवांना सांगितलं. ते मोठ्या विनम्रतेने म्हणाले, देवा आपण आमच्या अगस्ती चित्र मंदिराची सूत्रे हातात घ्यावी आणि आमच्या अगस्तीपुरीत वास्तव्य करावं ही विनंती करायला आम्ही आलोय. देवांनी कुठलीही आढेवेढे न घेता त्यांच्या प्रस्तावाला होकार दिला आणि शंकर शेठ बोहरा अत्यानंदाने सद्गतीत झाले. पुढे त्यांनी देवांच्या हाती अगस्ती महाराजांचा प्रसाद आणि विभूती सुपूर्त केली. ही बाबांची योजना आहे हे जाणलेल्या देवांनी पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं आणि पाहुण्यांच्या समयी प्रस्थानाच्या समयी शब्द दिला, महोदय इकडची तिकडची निर्वानिरोग करून काही महिन्यातच अगस्त्य राजांच्या भूमीत कायमच्याच वास्तव्याला येतो. देवांचा निरोप घेऊन मोठ्या समाधानाने शंकर शेठ बोहरा परतीच्या प्रवासाला निघाले. इकडे देवा कोलार भगवती सोडणार असल्याची खबर गावात पसरली आणि भोळ्या गावकऱ्यांनी देवांच्या घराची वाट धरली. गावातल्या प्रतिष्ठितांनी देवांकडे इथेच थांबण्याचा हट्ट धरला. मात्र मोठ्या कुशलतेने आपला मनोनिग्रह देवांनी व्यक्त केला. ते म्हणाले, हे पहा, विधात्याची योजना पाळण्यातच आपलं भलं आहे हे लक्षात ठेवा. गुरु आज्ञा न पाळण्याचं पातक माझ्याकडून होऊ नये
असं तुम्हाला वाटतं ना? आणि मी आजच हे गाव सोडून चाललेलो नाही. अहो, अजून आई भगवतीचा निरोप घेणं काम बाकी आहे. तिचा निरोप घेणं सोपं नाही. मला इथे काही महिन्याचं अनुष्ठान करायचं आहे. देवांच्या या उत्तराने ग्रामस्थ थोडेसे सुखावले. सायंकाळच्या वेळी आपल्या स्वतःच्याच आध्यात्मिक स्पंदनात देवा आई भगवती समोर जाऊन बसले. आपली नजर त्यांनी भ्रूमध्यात स्थिर केली. ध्यान अवस्थेत त्यांनी आई साहेबांकडे पुढील मार्गदर्शनाची विनंती केली. तोच त्यांच्या मनपटलावर आई साहेबांचा आदेश उमटला. हे शक्तिपुत्रा, जोपर्यंत तू माझ्यासोबत राहशील तोपर्यंत एकसारखी माणसांची गर्दी तुझ्या मागे सदैव राहील. आध्यात्मिक उन्नतीसाठी जनसंग्रह ही फार मोठी अडथळा आहे. सुवर्णमुखरीच्या तीरावर वसलेल्या अगस्तीपुरीचा मालक तुझी वाट पाहतोय. परंतु हा मालक मोठा अजब आहे. अनेक रिद्धी सिद्धीच्या मालकांच्या सहवासात राहण्यासाठी तुला इथे माझ्या सहवासात 8 महिन्यांचे एक अनुष्ठान करावं लागेल. पुढे जवळपास 8 महिन्यांची दीर्घ मौन साधना करून देवांनी आई भगवतीने सुचवलेली ध्यानधारणा, त्राटक, शाबरी विद्येचा मोठा खडतर अभ्यास केला. या साऱ्या साधनेमुळे देवांची कांती विलक्षण भासू लागली आणि देहबोलीची जरब वाढली. 8 महिन्यांच्या मौन साधनेत त्यांनी आई साहेबांकडून विलक्षण ऊर्जा संपादन केली आणि आषाढ महिन्यात हा महायोगी अगस्तीच्या भूमीकडे मार्गस्थ झाला. आपल्या कुटुंबासमवेत निघालेले देवा प्रवासात एका दर्ग्याजवळ थांबले. शिर्डीच्या साईबाबांप्रमाणे दिसणारे फकीर देवांचं स्वागत करत उद्गरले, आओ अवधूत, तुम्हारी राह देख रहे थे. त्यांनी देवांना चरण स्पर्श करताच त्यांनी आपला हात देवांच्या खांद्यावर ठेवला. आपल्या हातातील एक औषधी वनस्पती सुपूर्त करत देवांच्या कपाळी उदी लावत ते म्हणाले, जाओ अवधूत, लोग तुम्हारी राह देख रहे हैं, उनका उद्धार करो. जब भी याद करोगे मुझे अपने साथ पाओगे. माहेरचा निरोप घेत असल्याचं भासत मोठ्या जड अंतःकरणाने देवांनी त्यांचा निरोप घेतला. दीर्घ प्रवासानंतर देवांची पावले देवभूमीत पडली. तो दिवस होता आषाढ कृष्ण दशमी. देवांची नजर सहज आकाशाकडे गेली. त्यांनाही मोठं आश्चर्य वाटलं, कारण पुराणात वाचलेल्या अगस्ती ताऱ्याचा उदय आकाशात झाला होता. आश्चर्यात भर पडली, कारण पावसाला सुरुवात झाली. इंद्रदेवतेने जणू त्यांच्या मस्तकी अभिषेक केला. जवळच्या मंदिरातून सायं प्रार्थना म्हणणाऱ्या मुलांचे स्वर उमटत होते. घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे, घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे. या सर्व शुभ संकेताला विधात्याचा आशीर्वाद समजून देवांनी या देवभूमीची माती स्वतःच्या भाळी लावली. तोच त्यांच्या समोर काळ्या कपिला रंगाची गाय आपल्या गोड गोजिऱ्या वासरासोबत अवतरली. कृतार्थ झालेल्या देवांनी पुकारा केला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बऱ्याच दिवसापासून जलधारांसाठी आस लावून बसलेल्या अगस्तीपुरींसाठी अगस्ती ताऱ्याने जलधारांना आमंत्रण दिलं आणि त्याच वेळी अगस्ती राजांनी कोकणच्या देवाला आपल्या देवभूमीत आमंत्रण दिलं. हा एक विलक्षण योगायोग होता. आई भगवतीकडून साधनेचं बाळकडून घेतलेला सद्गुरू बाबांचा शिष्य अर्थात देवा प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अगस्तीपुरी या नगरात स्थिरावले. त्यांना वास्तव्यासाठी श्री नारायणेश्वराजवळ एक टुमदार सदन मिळालं आणि मामाचा वाडा चिरबंदीतील प्रत्येक चिरा धन्य झाला. बोलता बोलता श्रावणाची चाहूल लागली आणि या देवभूमीच्या सौंदर्यात भर पडायला सुरुवात झाली. श्रावणाचं मोहक सौंदर्य देवांनी पाहिलं आणि त्यांच्या मनात विचार साठवून गेला. घननीळ आकाश प्यायलेल्या सृष्टीने जणू मेघमालांची माळ या देवभूमीला प्रदान केली आहे. बालकवींच्या कवितेतील ओळी नकळत त्यांना आठवल्या. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुफेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधले, नभी मंडपी कुणी भासे. अगस्तीपुरीतील अतिप्राचीन सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यातील ओम नमः शिवाय या मंत्रघोषाने ते विलक्षण सुखावले. तर गंगाधरेश्वराचे प्राचीन शिल्प पाहून ते मंत्रमुग्ध झाले. हिरवी चादर पांघरलेला सातारा डोंगर त्यांना भेटीसाठी बोलवत होता.
तर गर्दनी डोंगराचा तो विशाल कातळ या योग्याला सुखावत होता. सुवर्ण मुखरी अर्थात प्रवरेच्या खळाळणाऱ्या जलधारांनी देवांना मोहिनी घातली. इकडे उदासीन पंथाच्या उदासीन बाबांच्या समाधीने त्यांना निशब्द करून टाकलं. श्री महालक्ष्मीच्या दर्शनाने रोमांचित झालेले देवा केव्हाच आई भगवतीचे झाले. छोटे टुमदार असलेली ही अगस्ती नगरी देवांना विशेष भावली. ती इथल्या नीरव शांततेमुळे. आधुनिक जगापासून कोसोमैर दूर असणारं हे गाव सुखसुविधांपासून वंचित होतं. पण विधात्याने इथे आत्मशांतीची बरसात केली होती हे नक्की. जेमतेम 4-5 हजार लोकसंख्या. चुकून माकून एखाद्या घरात दिसणारा मिणमिणता विजेचा दिवा. शाळा, कचेरी, दवाखाना आणि पोस्ट ऑफिस, बास हीच जमेची बाजू. मात्र या गावातील डौलदार वृक्ष विलक्षण शांतता अनुभवताच हीच आपली साधनाभूमी असा निश्चय देवांनी केला. याच काळात एका रम्य सकाळी देवांची भेट जीर्ण झालेले केशरी वस्त्र परिधान केलेल्या एका वृद्ध ब्राह्मणाशी झाली. देवांना पाहताच त्यांनी स्मितहास्य केलं. आपल्या गडव्यातील तीर्थ देवांना दिला आणि प्रश्न केला, आपण नवीन दिसता या गावात? देवांनी आपली ओळख करून देत त्यांच्या हातावर दक्षिणा ठेवली. पुजारी उद्गारले, आपण बाहेर गावातून या भूमीत आलात ना? मग काही हरकत नाही, आपली खूप प्रगती होईल. यशोदेवता आपल्या पायाशी लोळून घेईल यात शंका नाही. पण आपण नक्कीच बाहेरून आलात ना? त्यांच्या बोलण्यानं देवांना मोठं नवल वाटलं. देवांनी आपलं नाव विचारताच ते वृद्ध गृहस्थ उद्गारले, चंडीराम. देवा काही बोलणार तोच ते गृहस्थ झप 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 चालते झाले. देवांना काही समजेनासं झालं. त्यांनी लगबगीने मंदिरातल्या गुरुवाला गाठलं आणि विचारलं, हे चंडीराम कुठे राहतात हो? गावात चंडीराम नावाची कोणीही व्यक्ती राहत नसल्याचं गुरुवाकडून समजताच देवा गोंधळले. दिवसभर त्यांच्या मनात सकाळी भेटलेल्या चंडीरामाबद्दल विलक्षण कुतूहल निर्माण झालं. सायंकाळी मात्र नवल झालं. शंकर शेठ बोहरा आपल्या चित्रपटगृहाच्या कार्यालयात आले आणि म्हणाले, देवा, हे माझ्याकडचं एक जुनं पुस्तक बघा, चाळा जरा. या भूमीचा इतिहास तुम्हाला नक्की समजेल. मोठ्या कुतूहलाने देवानी पाहिलं. पहिलं पान उघडलं. काही पानं वाचायला सुरुवात केली. हळूहळू त्यांच्या हृदयाची स्पंदनं वाढत होती. कारण त्या पुस्तकात असं लिहिलं होतं, 17व्या शतकात श्री चंडीराम महाराज यांनी जोशी घराण्यात यांचा जन्म अगस्तीपुरीमध्ये झाला. त्यांचे गुरु शेषाद्री महाराज. श्री चंडीराम महाराज हे सप्तशृंगी निवासिनीचे उपासक. पण अगस्ती नगरीतील काही लोकांनी त्यांना खूप त्रास दिला. त्यांच्या साधनेत अनेक विघ्न आणली. अखेरीस ते रागाने नारायणेश्वराच्या मंदिरासमोर उभे राहिले. त्यांच्या मुखातून शापवाणी बाहेर आली, या गावातील लोकांची कधीच प्रगती होणार नाही. मात्र बाहेरच्या गावातून इथे येणारे खूप प्रगती करतील. हा इतिहास वाचताना देवा जागच्या जागी स्तब्ध झाले. त्यांचं सर्वांग रोमांचित झालं. अगस्तीपुरीतील मोठ्या योगी सिद्ध पुरुषाने दिलेलं सदेह दर्शन त्याने आपल्या हृदयात सहस्रद्ध भावनेने जे जपलं ते कायमतच. ग्रामदैवत अगस्ती देवाने देवांना दाखवलेली पहिली झलक देवांसाठी अनमोल नजराणा ठरली हे नक्की.